स्वामीचे तुमच्याकडे लक्ष असते, तुम्हाला संकेत देत असतात. फक्त ते ओळखता आले पाहिजे. तर ते कोणते संकेत देतात तर ते आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. सर्वप्रथम तुम्हाला श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये आपलं खूप खूप स्वागत करते. आणि सर्वप्रथम तर सर्व स्वामी भक्तांना माझा नमस्कार. तर बघा, जगात असा एकही माणूस नाही की ज्याला संकटाचा सामना करावा लागत नाही. संकट आले नाही असे होतच नाही. संकटाची तीव्रता, संकटाची वारंवारता आणि संकटाचे परिणाम यामुळे माणूस खचून जात असतो. आताही जगभरात असे अनेक गोष्टी घडत आहेत ज्यामुळे संपूर्ण जग स्तब्ध होत आहे. जीवन आणि जगणे याची किंमत कळते. अशी अनेक माणसे असतात की जे कितीही संकट आले तरी त्यावर मात करतात. संकट कितीही मोठे असले तरी शांतपणे त्याला सामोरे जातात. हे प्रत्येकाला जमले असे नाही. तर अनेक माणसे संकटात निराश होतात, खचतात. काही संकटे अचानक येतात आणि त्याने मनी नसतात. अशा घटना घडतात. त्यातून माणूस खूप अडकला जातो. संकट यायच्या आधी स्वामी काही संकेत देत असतात. तर ते संकेत कोणते असतात किंवा अनेकदा आपल्याला फायदाही ठरू शकतो. तर ते संकेत कसे ओळखायचे? आपले स्वामी खरं तर आपले बघा, स्वामीवर सर्वप्रथम तर श्रद्धा, विश्वास खरंच ठेवणे खूप महत्त्वाचं आहे. जर आपण श्रद्धेने, विश्वासाने आणि मनातून जर तुम्ही पूजा करत असाल, सर्वप्रथम तर स्वामी सेवा आणि स्वामीची नित्यसेवा जर करत असाल तर तुम्हाला कुठलेही संकट येत नाहीत. तर जेव्हा आपण स्वामी नेहमी म्हणत असतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे जरी वाक्य ऐकलं तर आपल्याला खूप मनाला समाधान वाटत असतं. तर बघा, स्वामी अद्भुत आहेत. स्वामी स्वयंभू आहेत, स्वयंसिद्धी आहेत, ते अव्यक्त आहेत. स्वामी अंतर्द्रिय स्मर्तगामिनी म्हणजे स्मरण करताच, हाक मारताच भक्तासाठी अवतीर्ण होणारा साक्षात ईश्वर आहे. स्वामीचा कृपा अवदंड आणि त्यांच्या मुखातून येणारे श्रीवचन हे अविनाशी त्रिकालबाधित आहे. त्याच्यामुळे आपण बघा, स्वामी समर्थांना मनातून जर हाक मारली ना तर नेहमी स्वामी आपल्या कोणत्या ना कोणत्या स्वरूपात आपल्याला मदत करत असतात. त्यामुळे आपले श्रीवचन म्हणजे हे अविनाशी त्रिकालबाधित सत्य आहे. स्वामी म्हणदेत शेवटी खरे म्हणेल होईल की स्वामी कालांतक आहेत, ते कृपासागर आहेत. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. अचल, अढळ आणि अखंड आत्मविश्वास देणारे स्वामी महाराज आहेत. भाविकांच्या हाकेला धावून जाते आणि अशक्यही शक्य करणारे स्वामी म्हणजे आपले महाराज आहेत. त्यामुळे संकट येणारे असते तेव्हा स्वामी प्रेरणा, संकेत देत असतात. असं म्हटलं जातं की संकट येतात तेव्हा स्वामी काही ना काही संकेत देत असतात. बघा, प्रेरणा देत असतात. कोणतेही संकट येते तेव्हा आतला आवाज आपल्याला संकेत देत असतो. अमुक एक गोष्ट आत्ता केली पाहिजे किंवा कोणती गोष्ट एखादी आत्ता करता कामा नाही आहे, त्या क्षणी ते ऐकला पाहिजे, ते या क्षणी बाहेर पडता कामा नाही. असे आपले मन जेव्हा आपल्याला सांगत असतं ना तेव्हा स्वामी कृपेने ती प्रेरणा आपल्याला मिळत असते. परंतु ती गोष्ट आपण समजली पाहिजे. तेव्हा आपण 5 मिनटं तरी थांबायचं हवे. असं म्हटलं जातं की अनेकदा असेही होतं की आपण काहीतरी विसरत असतो, एकापेक्षा अधिक वेळेस मागे फिरतो. घराबाहेर पडल्यावर नेमकं काहीतरी आठवते आणि आपण परत माघारी येतो. असे एकापेक्षा जास्त वेळ झाले असले तरी समजावे की ज्या कामासाठी आपण निघालो आहोत हे काम होण्यात अडचणी येणार आहेत. असे संकेत अप्रत्यक्षरित्या स्वामीकडून मिळत असतात. अशा वेळेस आपण किमान 10 मिनटे घरी थांबून मग बाहेर पडावे. 10 मिनटं घरी थांबणे शक्य नसेल तर 2 मिनटं तरी थांबावे, पाणी प्यावे आणि स्वामीचे स्मरण करावे आणि बाहेर पडावे असे सांगितले जाते. बघा, स्वामींचे तुमच्याकडे लक्ष असते, तुमच्या इष्टदेवतेंचेही लक्ष असते. ते तुम्हाला अशा प्रकारे संकेत देत असतात की अनेकदा एखादी व्यक्ती केवळ 2 मिनटं उशीर झाल्यामुळे भयंकर मोठ्या अपघातातून बचावलेले आहेत. आपण ऐकतो अशा वेळेस त्या व्यक्तीचे भाग्य थोर म्हणूनच ती बचावत असते. त्यामागे काहीतरी घडले असते, ते प्रेरणा मिळते, असे संकेत असतात. असं जेव्हा आपल्याला स्वामीचे संकेत येतात तेव्हा आपलं मन काहीतरी बोलत असतं. बघा, आपण जेव्हा काहीतरी बाहेर पडण्यासाठी किंवा कोणते काम करण्यासाठी जर बाहेर पडत असाल त्यावेळेस आपल्या काही शंका येत असेल तर त्यावेळेस नक्कीच आपण घरामध्येच थांबायचं आहे, स्मरण करायचं आहे स्वामीचं, शांत बसायचं आहे आणि त्यानंतरच आपण घराबाहेर पडायचं आहे. तर ते ज्या कामासाठी आपण निघतो तेव्हा आपण स्वामीचे स्मरण करायचं आहे. आणि आपण जेव्हा घरातून बाहेर पडतो ना त्यावेळेस नेहमी आपण स्वामीला प्रार्थना करावी
की स्वामी तुम्ही पण माझ्यासोबत या, असं म्हणून आपण प्रार्थना करायची आणि त्यानंतरच आपण घराच्या बाहेर पडायचं आहे. बघा आजकाल काही घटना घडतात, म्हणजे आपण घरातून जेव्हा बाहेर पडतो तेव्हा आपण ते वेळ निश्चित असते. बघा वेळ निश्चित असते, पण जेव्हा घरामध्ये आपण बाहेरून घराकडे येतो तेव्हा वेळ निश्चित नसते. त्यामुळे कुठलीही भयानक घटना घडू शकते. आपल्या आजच्या घडीला कोणताही क्षण सांगता येत नाही की आपला कोणता क्षण चांगला जाईल आणि कोणता नाही, आणि कोणता क्षण कोणत्या घटना घडून आणू शकतो. तर त्यामुळे वेळ निश्चित नसते. त्यामुळे आपले स्वामी नेहमी आपल्यासोबत असावे म्हणून आपण प्रार्थना करूनच आपण नेहमी स्वामी समर्थांना सांगायचं की तुम्ही पण माझ्यासोबत या, म्हणून आपण स्वामींना सोबत घ्यायचं आहे. तर असे संकेत नक्कीच आपले स्वामी देत असतात. बघा आपली जे खरी भक्ती जेव्हा आपण सेवा करत असतो ना, तर त्याचं नक्कीच आपल्याला ह्याचं फळ मिळत असतं. बघा कुठेतरी आपल्या घटनेतून आपले सहजरित्या आपले महाराज आपल्याला बाहेर काढत असतात. कुठले संकट म्हणजे कुठलेही असू द्या तुमचे, आपल्याला संकट भरपूर असतात. आयुष्य म्हणलं तर संकट असतात, आयुष्य म्हणलं तर त्रास असतो, आयुष्य म्हणलं तर दुःख असतंच. त्याच्यामुळे आपले स्वामी नेहमी आपल्या पाठीशी राहण्यासाठी आपण नक्कीच सेवा करा, मनातून सेवा करा. म्हणजे मी तर नेहमी सांगत असते व्हिडिओमध्ये, तर तुम्ही निस्वार्थ सेवा जेव्हा करतात तर ते स्वामीचरणी नक्कीच रुजू होते. तुम्ही कोणतेही गोष्ट मागू नका, फक्त आपण स्वामी सेवेत मग्न व्हा आणि त्यांचे नामस्मरण नामजप, कमीत कमी नामजप तरी करा. कुठलंही नाही झालं तर नक्कीच नामजप करा. नामस्मरण नेहमी केल्याने सुद्धा आपले स्वामी आपल्यासोबत राहतात आणि आपल्याला संकटातून दूर काढतात. तर तुम्हाला पण हे संकेत नेहमी देत असतात. तर तुम्हाला असा संकेत कधी तुम्हाला आलेला आहे का? तर आलेला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आणि आता प्रकट दिन येण्याच्या अगोदर कोण कोण सेवा करत आहे तर तेही आपल्याला कमेंटमध्ये सांगा. तर अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.